And David says, what shall I render unto the Lord for all his benefits? In Psalm 116 verse 12. आणि स्तोत्रसंहिता 116 आणि 12व्या वचनामध्ये दावीद म्हणतो की मी परमेश्वराच्या उपकारामधून कसा उत्तराई होऊ. In return to that, the Lord's benefits what he has done. He says, I will take up the cup of salvation. आणि जे देवानं माझ्यावर जे काही उपकार केलेले आहेत, ज्या काही गोष्टी प्रभूनं माझ्यासाठी केलेल्या आहेत, त्या प्रित्यर्थ त्याच्यासाठी मी माझा तारणाचा प्याला मी माझ्या हातामध्ये उंचावेन. Means I will take up that cup of the offering of the victory which the Lord has brought into my life. आणि म्हणजे याचाच अर्थ असा आहे की जो विजय परमेश्वरानं माझ्या जीवनामध्ये मला दिलेला आहे, तो विजय मी माझ्या हातामध्ये घेऊन मी उंचावेन, असं दावीद इथं म्हणत आहे. He has redeemed me from that bondage. आणि त्यानं मला त्या बंधनातून मुक्त केलेला आहे. So I bless his name. आणि म्हणून मी त्याच्या नावाला धन्यवाद And करेन. he says, I'll call upon the name of the Lord. आणि तो म्हणतो की मी माझ्या देवाच्या नावाचा धावा करेन. And third thing says, I will pay my vows unto the Lord. आणि दुसरी गोष्ट तो इथे सांगत आहे की मी माझा देवाला केलेले जे नवस आहे ते मी फेडेन. Vows is a choice. आणि मग नवस ही आमच्यासाठी निवड आहे. God never forces us to make a vow. आणि देव कधीच आम्हाला जबरदस्ती करत नाही की आम्ही त्याच्यासाठी नवस करावं. But when we make a vow, it is God who desires that we fulfill it. आणि पण ज्यावेळेस आम्ही नवस बोलतो त्यावेळेस देवाची ही इच्छा असते की आम्ही ते पूर्ण करावं. And he says, I will wash my hands in innocency. आणि मग तो म्हणत आहे पुढं की मी माझे हात निर्दोषतेने धुईन. And what I will do? आणि मी काय करेन? I will come in the house of God and I will wash my hands in innocence. मी मंदिरामध्ये येईन आणि माझे हात मी निर्दोषतेने धुईन. So I will compass thine altar, O Lord. आणि जेणेकरून मी तुझ्या वेदीच्या समोर मी फेरा धरीन हे परमेश्वरा. What an honor and privilege the Lord has given us this morning also to come to the altar once again. आणि किती सुंदर अशी संधी ह्या सकाळच्या वेळेस सुद्धा देवानं आपल्याला दिलेली आहे की आम्ही त्याच्या वेदीच्या समक्ष आलेलो आहोत. How he desires to come in the presence of the Lord. आणि मग तो कसा त्याची इच्छा बाळगत आहे की देवाच्या उपस्थितीमध्ये I येण्यासाठी. will scrub my hands with the purest soap. आणि तो म्हणत आहे की मी माझे हात जे आहेत निर्दोषतेने धुईन. Purest soap. निर्दोषता. चांगल्या प्रतीच्या साबणाने मी माझा हात धुईन. म्हणजे माझ्या हातामध्ये कुठलंही घाण डाग राहणार. There will no marks or scars or any dirt on my hand. So I'll scrub my hand with the purest soap. Then join hands with the others in the great circle. आणि मग मी त्या जे मोठा फेरा आहे त्यामध्ये इतरांच्या बरोबर मी सहभागी होईन. How? कसं? Dancing. नाचत. How our Sierra dance now? आणि आता जशी आपली सियारानं नाचलं तसं, How Stuti dance? जशी स्तुतीनं डान्स केला तसा. He says, I will dance. He danced before the Lord. आणि David danced before the Lord like a man. आणि मग दावीद एका वेड्यासारखं तो देवासमक्ष नाचलेला आहे. Where? Not on the road, somewhere foolishly. आणि कुठेतरी रस्त्यावर मूर्खासारखं नव्हे. Dancing around your altar, O Lord. आणि मग तो काय म्हणत आहे की तुझ्या वेदीच्या भोवती मी तो फेरा धरून नाचेल. Singing God's songs. आणि मग देवाची गीत गात. Not तांगड सापडलं, पंगड पकडलं. It's nothing like that, something. You know, he says, I will singing God's song. आणि तो म्हणतोय की मी देवाची गीत स्तोत्र गाईन. At the top of my lungs. आणि माझ्या अगदी आवाजाच्या अगदी उच्च स्वराने मी ते गाईन. Telling God's stories. Telling God's stories. आणि मी देवाच्या कहाण्या सांगेन. Means what stories? कुठल्या कहाण्या? What the Lord has done
into my life. आणि देवानं माझ्या जीवनामध्ये काय केलं. Hallelujah. हालेलुया. He wants to come into the presence of God at the altar, dancing and praising before God. आणि त्याची इच्छा आहे की त्यानं देवाच्या उपस्थितीमध्ये यावं, त्या वेदी समक्ष नृत्य करत, फेरा धरत. Last week we saw गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं. Psalm 43 verse 4. Let us turn to. आणि स्तोत्र 43 याचा 3रा वचन, चौथं वचन. 4th. Fourth, Psalm 43 verse 4. He says, then will I go unto the altar of God, unto God my exceeding joy. Yeah, upon the harp will I praise thee, O God, my God. म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा परमानंद, त्याच्या जवळ जाईन आणि हे देवा, माझ्या देवा, वीणेवर मी तुझे गुणगान गाईन. Then will I go unto the altar of God. आणि मग इथं म्हणत आहे की मग मी काय करेन, देवाच्या वेदीजवळ जाईन. Why? का? Because that is the place where I will get exceeding joy. आणि कारण ती असं स्थान आहे, ती अशी जागा आहे जिथं मला अत्यानंद प्राप्त होतो. No other place than that we will get this exceeding joy. आणि मग ती जागा सोडून दुसरी कोणतीही जागा अशी नाहीये जिथं आपल्याला अत्यानंद प्राप्त होईल. Means he's trying to say, Psalmist, that you are the source of that exceeding joy. आणि मग इथं स्तोत्र करता आपल्याला इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याला सांगत आहे की तूच त्या अत्यानंद, जो आनंद आहे ते प्राप्त करण्याचा स्रोत आहेस. In your presence there is joy. आणि तुझ्या उपस्थितीमध्ये आनंद आहे. With you, when I'm with you, you are with me, I have the exceeding joy. आणि मग तुझ्या बरोबर, ज्यावेळेस मी तुझ्या बरोबर आहे, तू माझ्या बरोबर आहेस, त्यावेळेस तो अत्यानंद आहे, पूर्ण आनंद आहे. That's what John 15 says. आणि म्हणून योहान 15 सांगत आहे, I am the vine and you are the branches. आणि मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही फांदे आहात. Abide in me and I in you. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहील. When we abide in God, in God's word and He in us, we will be fruitful. We will be much fruitful and we will rejoice. आणि मग ज्या वेळेस आम्ही परमेश्वरामध्ये राहू आणि परमेश्वर आमच्यामध्ये राहील, त्यावेळेस आम्ही अधिक फलद्रुपीत असू आणि आम्ही आनंद उपभोगत असू. Dear people of God, माझ्या प्रियानो, prodigal son. उधळा पुत्र. In Gospel of Luke, chapter 15, we read that. लूका वर्तमान याच्या 15व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो. He was in the house of his father. आणि तो त्याच्या बापाच्या घरामध्ये होता. And he thought, आणि त्यानं असा विचार केला, if I take my share of my property and go away from my father, I will enjoy. आणि मग त्यानं असा विचार केला की मी माझं जी संपत्ती आहे त्याचा हिस्सा घेईन आणि माझ्या बापापासून मी लांब जाईन, तर मी माझ्या जीवनाचा आनंद उपभोगू शकेन, कोणी मला अडवणार नाही. He thought, if I have money with me which is mine, आणि मग त्यानं असा विचार केला की जे माझे पैसे आहेत ते जर माझ्या जवळ असतील, I can enjoy. मी आनंद करेन. That is exceeding joy for some people. आणि मग तो काही लोकांसाठी खूप मोठा अत्यानंद असा आहे. But further we read that, पण पुढे तिथं आम्ही वाचतो, soon, very soon, he finished all his money. आणि अगदी लवकरच काहीच काळामध्ये त्याचे सगळे पैसे संपले. As long as he had money, all friends were there. आणि जोपर्यंत त्याच्याजवळ पैसे होते, सगळे आजूबाजूला मित्रमंडळी गोळा होती. He enjoyed. त्यांना आनंद गेला. Yesterday night only we were talking. आणि काल रात्रीच आम्ही बोलत होतो. Just 2 days back, you must have read in the newspaper. Some youths, they were drunk and were driving over speed and met with an accident. They all are in hospital. One
आणि काही नुकतंच एक 4 दिवसाच्या मागं तुम्ही कदाचित बातमी पाहिली असेल, न्यूजपेपरमध्ये वाचलं असेल. इथेच आपल्या बिल्डिंगच्या समोरच काही जे तरुण होते गाडीमधून आनंद करत पिऊन स्पीडनं गाडी चालवत होते आणि अचानक कुत्रं आडवं आलं. ऍक्सिडेंट झाला. गाडी थांबवता नाही आली. ड्रायव्हर जो आहे ऑन द स्पॉट गेला आणि बाकी तिघं सिरियस होते. अजून त्यांचं काही माहिती नाही काय झालेलं आहे. They think enjoyment is in drinking and in the world. आणि मग त्यांना असं वाटतंय की जो आनंद आहे दारू पिण्यामध्ये, जगिक गोष्टी करण्यामध्ये आहे. I'm not telling something different, but it is the truth fact. आणि मी काय वेगळं सांगत नाही, पण हे सत्य आहे आपल्या समाजामधलं आज. One of the political leader आणि एक राजकारणी जो पुढारी आहे who is a senior आणि जो सिनियर होता, वयस्कर होता, अनुभवी होता. he has posted some pictures and some videos and which has become viral. आणि मग त्याने काही फोटो आणि व्हिडिओ जे आहेत ते पोस्ट केले आणि जे व्हायरल झाले. Man kissing a young boy, and that Satan, this is how he is provoking. They think it is enjoyment. अश्लील गोष्टी. पुरुष एका तरुण मुलाला मुक्के देताना फोटो पाठवलेला आहे, व्हिडिओ पाठवलेला आहे, सांगण्यासाठी की हे जीवन आहे. Dear people of God, joy is not found in the world and the things of the world. आणि आनंद जो आहे जगामध्ये आणि जगिक गोष्टीमध्ये नाही आहे. The things of self will not find the joy of the Lord. आणि जगिक गोष्टींमध्ये आम्हाला देवाचा आनंद प्राप्त होणार नाही. Wonderfully they sang. These two of them they sang. I will not see sin. They are closing their eyes and they say they will not sin with their eyes. आणि खूप सुंदर रीतीनं त्यांच्या ऍक्शन सॉन्ग मध्ये लेकरांनी सांगितलं की डोळे झाकले त्याने आणि म्हटले की डोळ्यांच्या द्वारे मला पाप करणार नाही, मला करू नये मी. I will not hear any bad things. आणि मी वाईट गोष्टी ऐकणार नाही. Dear people of God, माझ्या प्रियानो, only and only in God we find exceeding joy. आणि फक्त देवामध्ये आम्हाला तो आनंद प्राप्त होऊ शकतो. If you read in 43 Psalm verse 2. आणि जर आम्ही 43 स्तोत्र आणि दुसरं वचन जर वाचलं. For thou art the God of my strength. Why dost thou cast me off? Why go I mourning because of the oppression of the enemy? कारण हे देवा, तू माझा बळकट दुर्ग आहेस. तू माझा का त्याग केला? वैऱ्याच्या जाचामुळे सुटक्याच्या वेशाने मी का फिरावे? Means you understand that Korah's sons don't think that they were very much enjoying. They had a freedom. Spiritual, they were very comfortable. आणि इथं तुम्हाला लक्षात येते का इथं तो जो स्तोत्रकर्ता सांगत आहे की असं कल्पना करू नका की त्यांच्याकडे सगळं काही आहे, आत्मिक रीतीनं ते खूप चांगले आहेत आणि सगळ्या गोष्टींचा ते आनंद घेत आहेत. No, नाही. they were in oppression because of the enemies. आणि मग त्या वैर्यामुळं ते त्रासामध्ये आहेत, जाचामध्ये आहेत. But in spite of that situation, पण तरीही त्या परिस्थितीमध्ये they have desired to be in the house of God. त्यांची इच्छा ही आहे की त्यांनी देवाच्या मंदिरामध्ये असावं. I don't know in Marathi, but in English, I will read it and bring it to your notice. In 4th verse, 4थ्या वचनामध्ये, then listen. If you can listen carefully and understand in English, then I will explain.
then will I go unto the altar of God, unto God, my exceeding joy. Yeah, upon the harp will I praise thee, O God, my God. In this verse, fourth verse, आणि ह्या 4थ्या वचनामध्ये read Marathi. आपण पुन्हा वाचूया ते वचन. म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा परमानंद, त्याच्याजवळ जाईन आणि हे देवा, माझ्या देवा, वीणेवर मी तुझे गुणगान So गाईन. wonderful. किती सुंदर असं आहे इथं. We want to read it again? तुमची इच्छा आहे का आपण पुन्हा वाचावं? Just see something repeated words. आणि बघा तिथे काही जे शब्द आहेत पुन्हा पुन्हा आलेले आहेत. Read it in Marathi again. पुन्हा वाचते मी. म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा परमानंद, त्याच्याजवळ जाईन. हे देवा, माझ्या देवा, वीणेवर मी तुझे गुणगान गाईन. What is that word repeated here? आणि कुठला शब्द इथं पुन्हा पुन्हा आलेला आहे? How many times? किती वेळा? 4 times. 4 वेळा. How many times? 4 times. Can you just imagine his concentration towards God? काय तुम्ही कल्पना करू शकता का की त्याचं जे देवा प्रित्यर्थ जे त्याचं लक्ष जो केंद्रित करत आहे, But in what situation? पण कुठल्या परिस्थितीमध्ये? Oh, thank you, Lord. You have blessed me. You have given me AC room. You have given me BMW, Audi. No. He was mourning because of the enemies, oppression of the enemies. आणि अशा परिस्थितीमध्ये तो नाहीये की ओ धन्यवाद देवा, तू माझे सर्व स्वप्न पूर्ण केलेली आहेस, मला चांगली गाडी दिलेली आहे, संपत्ती दिलेली आहेस, एसी मध्ये मला बसवलेलं आहेस. अशी स्थिती त्याची नाहीये. तर तो त्या वैऱ्याच्या जाचामुळे इथं जाचला गेलेला आहे, त्रासामध्ये आहे. Here he speaks the joy and delight of the Lord. आणि त्या स्थितीमध्ये, त्या परिस्थितीमध्ये तो देवाबद्दल आणि देवाच्या आनंदाबद्दल बोलत आहे. You know, something interesting I want to tell you here. आणि काहीतरी महत्वाचं असं मला तुम्हाला इथं सांगायचं आहे. At the time of sorrow also, आणि दुःखाच्या काळामध्ये सुद्धा you can enjoy God's presence and you can have that exceeding joy. आणि तुम्ही त्या दुःखाच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही देवाच्या उपस्थितीचा आनंद उपभोगू शकता आणि तो अत्यानंद याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. कधी? दुःखाच्या काळात सुद्धा. Don't you think that means, don't think like that only everything is good, that is the time you will enjoy God's exceeding joy. आणि याचा विचार करू नका की ज्यावेळेस सगळं काही चांगलं असतं तेव्हाच तुम्ही देवाचा आनंद उपभोगू शकता. Paul and Silas, पाऊल आणि सिलास they are preaching. ते वचन सुवार्ता करत होते. In Acts of Apostles we read that. आणि मग प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही ते वाचतो. You think ministry is everything joy, 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 happy, 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 happy? आणि तुम्हाला असं वाटतं की सेवा म्हणजे खूप आनंद, आनंद, चांगलं चांगलं सगळं चांगलंच आहे. They are telling the good news to the people. आणि ते लोकांना सुवार्ता सांगत होते. Where did they land? आणि कुठं त्यांची पोचले ते तिथून? People said to them, oh, you are doing such excellent work. We have booked a 5-star in Taj Hotel, 1 room. Please come and enjoy the banquet. काही लोकांनी त्यांना सांगितलं का, म्हटले का की खूप सुंदर सुवार्ता तुम्ही आम्हाला सांगत आहे, चांगल्या गोष्टी सांगत आहात. या आम्ही तुमच्यासाठी त्या ताज हॉटेलमध्ये, 5-स्टार हॉटेलमध्ये खूप चांगली रूम्स बुक केलेली आहे. या तिथं राहा, आनंद करा, आराम करा. We thank God for God has taken to all the places. We have been to Taj Hotel also.
आणि मी धन्यवाद देतो. देवानं प्रत्येक ठिकाणी आम्हाला घेऊन गेलेलं आहे. ताज हॉटेलमध्ये सुद्धा आम्ही जाऊन आलेलो आहोत. But what I'm trying to say, but where did the Paul and Silas they landed? आणि मग मी तर मग तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पाऊल आणि सिलास कुठे गेले? They were preaching the word of God, good news. आणि मग ते देवाचं वचन तिथं सांगत होते, सुवार्थ सांगत होते. They were put inside the dark room. आणि त्यांना त्या अंधार कोठरीत टाकण्यात आलं. Just in the dark room? आणि फक्त अंधार कोठरीतच का? No, there were chains to their hands and legs. आणि मग त्यांच्या हातापायामध्ये बेड्या चढवण्यात आल्या. If we were there, what we would have done, you tell me. आणि आपण जर तिथं असतो तर आपण काय केलं? One day I have experience in the jail also. One night I spent. I'll tell you the story also. आणि एक रात्रीचा माझा तोही अनुभव आहे. एक रात्र मी तिथं जेलमध्ये पण घालवलेली I आहे. had not committed any crime or anything, nothing like that. आणि मी काही कुठला दोष केला नव्हता किंवा कुठली गुन्हा केलेला नव्हता. Actually, we went to Rajasthan. From there, we were traveling to a place for prayer, a place called Sikar. आणि मग आम्ही राजस्थानला गेलो होतो. तिथून आम्ही एक जागा आहे सिकर, तिकडे आम्ही चाललो होतो. And we had a DCM Toyota. I was a responsible person. आणि डिसेंट टोयोटा ही गाडी आमच्याकडे होती. Big minibus. आणि एक छोटी मिनी बस होती. And but you know, my senior pastor said that other pastor, so he knows to drive, let him drive. आणि मग खरं तर ती गाडीची जबाबदारी माझी होती. पण माझे जे सिनियर पाळक होते त्यांनी मला सांगितलं की दुसरे पाळक साहेब आहेत, त्यांना सुद्धा गाडी चालवता येते, त्यांना चालवू दे. From Mumbai, we had gone to Rajasthan, Ajmer. आणि मग मुंबई पासून आम्ही राजस्थान अजमेरला गेलो होतो. And from there, we were traveling to Sikar. आणि मग तिथून आम्ही सीकरला चाललो होतो. The pastor was driving and met with an accident. आणि मग ते पास्टर गाडी चालवत होते आणि ऍक्सिडेंट झाला. One pregnant lady died on the spot. आणि एक प्रेग्नेंट स्त्री होती जी ऑन द स्पॉट त्या ऍक्सिडेंट मध्ये गेली. Make it short, and people told to go directly to the police station. So we took the vehicle to the police station. आणि मग मी पटकन सांगतो तुम्हाला, लोकांनी आम्हाला सांगितलं की जा पटकन पोलीस स्टेशनला जा. मग आम्ही तशीच गाडी घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. Now, until unless all legal procedure done, you are not free. आणि मग आता जोपर्यंत तुमच्यावरती सर्व कायदेशीर कारवाया तुम्ही पूर्ण करत नाही बाबी, तोपर्यंत तुम्ही तिथून सुटका नाही. We are not at fault, that is different. But until unless everything is proved, you are not free. आणि आमचा दोष नव्हता, चूक नव्हती, ते जरी सत्य असलं, पण जोपर्यंत तुम्ही सगळ्या पूर्तता करत नाही तिथून तुम्हाला सुटका नाही. Myself and my senior pastors, we are from Mumbai. We went from Maharashtra here. आणि मी आणि माझे दुसरे जे पास्टर होते सिनियर, आम्ही मुंबईवर महाराष्ट्रामधून गेलो होतो. And the pastor who was driving, he is a local person. आणि मग जे पाळक साहेब चालवत होते गाडी, ते तिथले लोकल व्यक्ती होते. He was driving. ते गाडी चालवत होते. But to do all the legal procedure, what we know there? आणि पण बाकीच्या सगळ्या कायदेशीर गोष्टी करायला तिथं आम्ही कोणाला ओळखत होतो? We don't know where to go, whom to go, who is the advocate to take the bail for us. आणि मग आम्हाला काहीच माहिती नव्हतं की कुठं जायचं, कोणाकडे जायचं, कोण वकील आहे जो आमचं जमानत देईल. Now we have to sit inside. Now if we go sit inside, now what is the next? Now what can we do? आणि मग त्यांना वास्तविक त्यांनी आत बसायला पाहिजे होतं, पण त्यांनी आत बसले असते तर काय करू शकत होतो? काहीच करू शकत नव्हतो. Finally I had to sit inside. मग शेवटी मला आत बसावं लागलं. I thank God for all the experiences. मी धन्यवाद देतो देवाला ह्या सर्व अनुभवासाठी. There nobody will give a carpet, something, mattress. Okay, mosquito is there, mosquito coil. आणि मग तिथे तुम्हाला कोणी कार्पेट देणार नाही, गादी देणार नाही, किंवा तुम्हाला ढास आहेत म्हणून लगेच ढासाची अगरबत्ती तुम्हाला तिथे दिली जाणार No नाही. light, nothing. लाईट पण नाही. Dark room it was. म्हणूनच त्याला अंधार कोठरी म्हटलं. Evening I went inside. I think till he came at the next day, 3 o'clock, 4 o'clock. That time he brought the advocate, all the legal procedure. Then we got the bail and then we left from there. आणि मग संध्याकाळच्या टायमाला मी आतमध्ये गेलो होतो. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी जोपर्यंत वकिलाला घेऊन येत नाहीत, ती जमानत मंजूर करून आणत नाहीत, त्या सगळ्या गोष्टी करत नाहीत, तोपर्यंत मी आत होतो. Lord, what I've done, you put me inside there. I didn't cry.
आणि मी काय असं रडलो नाही की देवा मी काय केलेलं आहे की तुम्हाला आतमध्ये जेलमध्ये टाकलं, What crime I have done, Lord? Why beside you? आणि मी काय गुन्हा केलेला आहे देवा की तुम्हाला इथं ठेवलंस. But I could just imagine Paul and Silas. पण मी तिथं फक्त एक कल्पना करू शकत होतो की पौल आणि सिलास. Every experience God has given into my life, I thank God for that. आणि प्रत्येक जो अनुभव देवानं माझ्या जीवनामध्ये दिलेला आहे मी त्यासाठी देवाला धन्यवाद देतो. Inside the dark room, Paul and Silas, in the sorrow, in the problem, they were beaten up, they were accused, they were in the chains, inside the dark room. आणि त्या अंधार कोठरीमध्ये पौल आणि सिलास त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले, त्यांना त्रास देण्यात आला, मारण्यात आलं आणि त्या बेड्यांमध्ये जखडण्यात आलं त्या अंधार कोठरीमध्ये. But there in the night, in the midst of the night, they started praising and worshiping God. पण मध्यरात्री तेवढं सगळं सहन करून वेदनांमध्ये ते देवाची आराधना करायला लागले. So what I'm trying to tell you, मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे, in the sorrow we can have the exceeding joy. आणि त्या दुःखामध्ये सुद्धा आम्ही देवाचा तो परमानंदाचा अनुभव आम्ही घेऊ शकतो. Even amid hardship, the chorus son, he expresses, he declares the joyfulness. आणि ह्या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा हा जो स्तोत्रकर्ता आहे तो तिथं सांगत आहे, घोषणा करत आहे, देवाचा जो आनंद आहे, देवाच्या परमानंदाची तो सांगत आहे. And it's a joyful worship. आणि मग ती आनंदाची आराधना आहे. Just Paul and Silas just didn't sit quiet. They didn't pray like this. आणि पौल आणि सिलास शांत बसून अशा प्रकारची प्रार्थना त्यांनी नाही केली. They worshiped God, all others they heard. आणि मग त्यांनी अशा प्रकारे देवाची आराधना केली की इतरांनी सुद्धा ऐकावी. What chorus song they did in the time of sorrow? आणि मग त्या जो कोरसचा पुत्र आहे त्यानं काय केलं ह्या कठीण परिस्थितीमध्ये, दुःखामध्ये? He says, then will I go unto the altar of God, unto God my exceeding joy, yeah, upon the harp will I praise thee, O God, my God. आणि तो इथं म्हणत आहे की म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा परमानंद त्याच्या जवळ जाईन आणि हे देवा, माझ्या देवा, वीणेवर मी तुझे गुणगान गाईन. Here we see a joyful worship and trust in God. आणि मग इथं आम्ही ती आनंदाची आराधना आम्ही बघत आहोत आणि देवावरचा विश्वास बघत आहोत. Why worship? का आराधना? In the praises of His people, God establishes His throne. आणि देव जो तो स्तवनामध्ये वसणारा परमेश्वर आहे तो आमच्या आराधनेमध्ये आपलं सिंहासन तिथं प्रस्थापित करतो. That's why we sing that song, that Stuti Aradhana, the praises go up and the presence of God comes down. आणि म्हणून आम्ही ते गीत गातो की स्तुति आराधना ऊपर जाती है, परमेश्वर की उपस्थिति को वो नीचे लेकर आती Means है. worship brings the presence of God. आणि आराधना देवाची उपस्थिती आमच्यामध्ये घेऊन येते, उतरवून आणते. That's why many times I had said that, worship is not a tradition. आणि म्हणून पुष्कळ वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आराधना म्हणजे काही रीतिरिवाज नाहीये. That's why in the service, worship is the important for us all. आणि म्हणून मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण एकत्रित येतो सेवेसाठी, आम्हा प्रत्येकासाठी आराधना खूप महत्वाची आहे. Worship is joyful response to the relationship with God. आणि मग आराधनाची आहे देवाप्रित्यर्थ आपला जो प्रतिसाद आहे आनंदाचा ते आहे. That's why I say, म्हणून मी म्हणतो, last Sunday I asked question. आणि गेल्या रविवारी मी प्रश्न विचारला, Who is God for you today? आणि आज तुमच्यासाठी देव कोण आहे? Makeup? मेकअप करणे, Decoration? डेकोरेशन करणे, Cooking? स्वयंपाक, Taking bath?
आंघोळ करणे It's not a wrong. आणि हे काही चुकीचं नाहीये. But if you are late because of that, who is God for you? Tell me that. पण जर तुम्ही त्या कारणास्तव जर उशिरा आलेला आहात तर मग देव तुमच्या कोण आहे? No, brother, the light was not there, pastor. No electricity, so I could not make water hot. So I had to take bath late. I had to iron late. So I got late. आणि नाही पायक साहेब, लाईट नव्हती, पाणी तापवता आलं नाही, इस्त्री करायला वेळ झाला आणि म्हणून उशीर झाला. आंघोळीची गोळी घ्यायची आणि येऊन टाकायचं. टेन्शन नाही. Dear people of God, माझ्या प्रियानं, worship plays an important role. आणि आराधना ही खूप महत्वाचा भाग आहे आमच्या जीवनामध्ये. That's why always I encourage you to be on time. आणि म्हणून मी तुम्हाला नेहमीच उत्तेजन करत असतो की वेळेवर उपस्थित राहा. You are not coming for me. तुम्ही माझ्यासाठी नाही येत. See that, if you are coming on time, that shows your love for your God. आणि मग जर तुम्ही वेळेवर येत आहात तर ते दर्शवतं तुमचं प्रेम जे देवासाठी आहे. That's why in Psalm 22, David says, no, I was glad when they said unto me, let us go into the house of the Lord. आणि म्हणून स्तोत्रकर्ता दावीद सुद्धा म्हणतो, ज्यावेळेस कोणी मला म्हणाला की चला आपण देवाच्या मंदिरामध्ये जाऊ, त्यावेळेस मला आनंद झाला. For me, माझ्यासाठी if I eat or I don't eat, it doesn't matter for me. मी जेवलो नाही जेवलो मला काही फरक पडत नाही. But I want to be on time in the presence of God. पण मला देवाच्या मंदिरामध्ये वेळेवर यायचं असतं बस. So that shows our love for God. आणि ती गोष्ट आपलं जे देवाबद्दलचं प्रेम आहे ते दर्शवते. Worship is joyful response to the relationship with God. आणि देवाचं जे आपले नातेसंबंध आहे त्यासाठी व आराधना की त्याच्यासाठी जो आनंदाचा प्रतिसाद असा आहे. And here he says, see, again I read the 4th verse, then I will go into the altar of God, unto God my exceeding joy. Yeah, upon the heart will I praise thee, O God my God. म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा परमानंद त्याच्याजवळ जाईन आणि हे देवा, माझ्या देवा, वीणेवर मी तुझे गुणगान गाईन. He says something important, and why he has to mention that? आणि मग तो काहीतरी महत्वाचं सांगत आहे, मग का तो इथं ते नमूद करत आहे? I will praise thee on the harp. आणि मग तो म्हणत आहे की मी तुझा वीणेवर गुणगान गाईन. Upon the harp will I praise thee, O God my God. आणि मग त्या वीणेवर मी तुझे गुणगान गाईन माझ्या देवा. Because I love you, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. I will praise you on the harp. आणि मी तुझी आराधना त्या वीणेवर गाईन. Means whatever the talent I have, everything I have, all my being, everything will praise thee, O God. आणि त्याचा अर्थ असा आहे की जे काय गुणधर्म, जे टॅलेंट, ज्या गोष्टी तू मला दिलेली आहेस त्याच्याद्वारे मी तुझंच गुणगान गाईन. Anything, whatever we can do for the Lord in the house of God. आणि मग जे काही कलाकौशल्य मला मिळालेलं आहे, जे काही मी करू शकतो ते मी देवासाठी करेन. I don't know how many of you know or you notice that. आणि मला माहित नाही तुम्ही किती जणांना माहितीये किंवा तुम्ही ते पाहिलेलं लक्षात आलंय तुमच्या. You are getting good breeze? तुम्हाला चांगली हवा यायला लागली आहे. Getting good breeze? चांगली हवा येते ना, गार. You know that these all the fans and everything, these our brothers, strong believers, brothers, they serve, they clean that everything. That's why today you are taking the good breeze here. नाही तुम्हाला माहितीये का की आपली जे तरुण लेकरं आहेत त्या लेकरांनी ते सगळे फॅन काढून स्वच्छ केलेले आहेत, म्हणून आज तुम्हाला छान पुन्हा वारे येतात. Praveen brother, Sandesh, Rohan, Sonu, Janu, can you clap for them? काय मी त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया का? चिंगूसगिरी नको. The best, everything what you have, give the best unto the Lord. आणि जे काय उत्तम तुमच्याकडे आहे ते तुम्ही देवाला द्या.
If you want to do something, do it from all of your heart. आणि जर का तुम्हाला काही करायचं असेल तर तुमच्या अंतःकरणापासून ते करा. I did share this to somebody last, I don't know, this month only I shared something. आणि मी ह्याच महिन्यामध्ये कोणाला तरी हे सांगितलं. In 91, God gave me opportunity to go to join youth with a mission training 6 months. आणि मग 91 ला देवानं मला ही संधी दिली की मी युथ मिशन बरोबर मी ट्रेनिंगला जॉईन व्हावं. 85 came to the Lord, 91 went for the Bible training school. आणि मग 85 ला मी प्रभूमध्ये आलो आणि 91. 91 ला मी त्या ट्रेनिंग स्कूलसाठी गेलो. So 3 months was theoretical and then 3 months practical. आणि 3 महिने अभ्यास होता ह्याचा आणि त्यानंतर 3 महिने प्रॅक्टिकल असायचं. In the first 3 months, we all the training, throughout the training, we all had different duties every week. आणि मग 3 महिने प्रत्येकाला दर आठवड्याला वेगवेगळी कामं असायची, जबाबदारी असायच्या. One day means 1 week will be for the hall cleaning. आणि एक our आठवडा जे आमचा हॉल असायचा, क्लासरूम असायचा, तो स्वच्छ करण्याची जबाबदारी. 1 week for the kitchen, means dining hall. आणि एक आठवडा जो किचन आणि डायनिंग हॉल असेल त्याची जबाबदारी. Other week, all the veranda and everything, the aisle, every place. आणि मग आणखी दुसरा आठवडा असायचा तो जो वरांडा आणि किंवा बाकीचे जे असेल त्याची स्वच्छता. One day in the kitchen duty. आणि एक दिवस किचन मध्ये. Whatever you can do, cutting or cleaning or cooking, whatever you can do, in 1 week in the kitchen. आणि मग काही पण जे तुम्ही करू शकताय, तुम्ही भाज्या स्वच्छ करा, कटिंग करा, जे काही करा, तर एक आठवडा तुम्हाला किचन मध्ये करायचं. 1 week was a special week for everybody. आणि मग एक आठवडा मात्र स्पेशल असायचा प्रत्येकासाठी. Washing the toilet. आणि टॉयलेट धुण्याची जबाबदारी असायची. Our toilets we can wash. Others? आपले स्वतःच्या घरचे टॉयलेट्स आपण स्वच्छ करू शकतो, पण इतरांचं. That was the first thing, something God taught me. आणि ती पहिली गोष्ट ती जी काही देवाने मला शिकवली. I thank God for who am I? Whatever He has made me, I thank God. आणि मग मी देवाला धन्यवाद देतो जे काही मी आहे आणि जे देवाने मला बनवलेलं आहे. I said, God has given me the best chance. Nobody watches me, but God sees me, what I am doing. आणि मग देवाला मला एक उत्तम संधी दिलेली आहे. कोणी मला बघत नाही, पण देव बघतो की मी काय करत आहे. And God knows it. आणि देवाला ते माहिती आहे. I clean to my best. आणि मी अतिशय उत्तम रीतीने ते स्वच्छ करायचं. What I'm trying to say, that the talent which Lord has given me, the privilege for us all, the privilege God has given, we need to do the best unto the Lord. आणि मग मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जे काही देवाने आपल्याला संधी दिलेली आहे ते उत्तमातलं उत्तम आम्ही देवासाठी केलं पाहिजे. Maybe playing the tambourine, कदाचित ते झांज वाजवणं आहे, or ट्रिपल वाजवणं आहे, or गिटार वाजवणं or आहे, setting up the sound system. किंवा साऊंड सिस्टम व्यवस्थित लावणं आहे. Anything, cleaning, whatever, anything. We are doing anything. That is worship unto the Lord. आणि मग जे काही आम्ही स्वच्छता करत असो, जे काही आम्ही करत असो, ती देवासाठी आपली आराधना आहे. The act of praising with the heart shows a holistic expression of joy. आणि मग ज्यावेळेस आम्ही पूर्ण अंतःकरणानं एखादी गोष्ट प्रभूसाठी करतो, तो देवाप्रित्यर्चा आमचा अत्यानंद दर्शवतो. Not limited to and just internally. Just it's not limited to the internal life. आणि फक्त तो आमच्या आत्मिक जीवनामध्येच फक्त तो मर्यादित राहत नाही. But it needs to be manifested outwardly also. पण तो आमच्या बाह्य स्वरूपामध्ये कृतीमध्ये सुद्धा आला पाहिजे. यीशु मेरे अंदर कार्य करता बहा. यीशु मेरे अंदर, it should be manifest outwardly also. आणि ते बाहेर सुद्धा दिसलं पाहिजे. I said he mentioned in the 4th verse 4 times about God. आणि इथं मी तुम्हाला सांगितलं की त्यानं 4थ्या वचनामध्ये 4 वेळा देवाचाच उल्लेख केलेला आहे. Means you can understand how deeply his connection to God. आणि मग तुम्ही ह्याच्यावरून समजू शकता की तो किती जवळीकतेमध्ये आत्मिकतेनं त्यानं देवाबरोबर आपले नातं संपादन केलेलं आहे. A covenantal relationship. ते कराराचं जे नातं आहे. Yesterday we went to Mumbai for a marriage.
आणि मग 2 दिवसापूर्वी आम्ही मुंबईला गेलो होतो लग्नासाठी. And in the marriage hall, one pastor shared, and that was a reminder. It was a wonderful day. आणि मग त्या लग्नाची जी शपथविधी चालली होती त्यामध्ये एक साहेबांनी सांगितलं, Marriage is not in a contract. आणि लग्न हा काही करार नाही. कॉन्ट्रॅक्टला करारच म्हणतात. कारण दोन्ही शब्द कव्हनंटला पण तेच येते ना. But contract means for you can say agreement. Better than agreement करारच येतो है ना. It means house agreement. That can be cancelled at any time. आणि मग जे दुसरे जे करार असतात, मग ते घराचं असेल किंवा कुठल्या गोष्टीचं असेल, व्यवसायाचं असेल, ते आम्ही कधीही तोडू शकतो. But covenant is for the lifelong. पण हा जो करार आहे तो आयुष्यभरासाठी आहे. Only it separates each other. Only death can do that. आणि मग फक्त मृत्यूच एकमेकांपासून त्यांना वेगळं करू शकतो. Have you made a contract with God or it's a covenant unto God? मराठीमध्ये अवघड आहे कारण दोन्हीसाठी करार हाच शब्द आहे. पण हे आम्ही समजून घेऊया की आम्ही कशा प्रकारचा करार देवाबरोबर केलेला. My covenant with my Lord is till death apart. आणि मग माझ्या देवाबरोबरचा करार जो माझा आहे, जोपर्यंत मला मृत्यू येणार नाही तोपर्यंत मी त्याच्या बरोबर आहे. Because I am alive because of Him. कारण मी त्याच्यामुळेच आज जिवंत आहे. If I would have not met God, if God would have not saved me, आणि जर मी देवाला भेटलो नसतो, देवानं मला वाचवलं नसतं, I would have been dead long, many years back. आणि मी खूप वर्षापूर्वीच माझं जीवन संपलं असतं. Now this year, 41 years, it's the grace of God been walking with the Lord. आणि मग आज 41 वर्ष मी देवाबरोबर, खूप देवाची कृपा आहे की मी देवाबरोबर चालत आहे. And abundant, God has blessed us abundantly. आणि देवानं खूप अद्भुत रीतीने आम्हाला आशीर्वादित केलेला I आहे. have no words to thank God. आणि शब्द नाहीये देवाला धन्यवाद देणे. So anything we want to do it should be our joy. आणि जे काही आम्ही करू इच्छितो ते आमचा आनंद असला पाहिजे. David comes to the altar to offer himself. आणि मग दावीद स्वतःला समर्पण करण्यासाठी तो वेदीजवळ आलेला आहे. Dear people of God. माझ्या प्रियानो, Now here when we see all these things, आणि इतर ज्यावेळेस आपण ह्या सर्व गोष्टी पाहतो, what we can learn from this? आणि आम्ही काय यामधून शिकतो? Focus on God. देवावर आपलं लक्ष केंद्रित करा. Not on the rituals. आणि ज्या परिस्थिती आहेत किंवा ज्या गोष्टी वस्तू आहेत त्यावरती नव्हे. Rituals, riti rivaj, traditional things, rituals, to follow, to do that. आणि मग त्या रीतिरिवाज करण्याच्या मागे धावू नका. Focus on God. देवावर लक्ष केंद्रित करा. Focus on God. देवावर लक्ष केंद्रित करा. There is no one like Him. आणि त्याच्यासारखं कोणीच नाही. There is no blessedness like Him. आणि त्याच्यासारखा आशीर्वाद कुठंच नाहीये. Use your best. Use your best. What your gifts God has given. आणि जे काही कलाकौशल्य तुम्हाला देवानं दिलेलं आहे, जे उत्तम तुमच्याकडे आहे, ते देवासाठी वापरा. As I had mentioned you before, said that I had thought in my life I have many zeros. आणि मी बऱ्याच तुम्हाला सांगितलेलं आहे ही गोष्ट की मला असं वाटायचं की माझ्या जीवनामध्ये सगळे शून्यच आहेत. पुष्कळ शून्य. Failures. I had many failures. आणि पुष्कळ अपयशी माझ्या जीवनामध्ये होतं. But I can say when the Lord came into my life. पण मी बघू शकतो की ज्यावेळेस देव माझ्या जीवनामध्ये आला. What zeros I could see in my life, God added many zeros after He came into my life. आणि मग जे शून्य मी माझ्या जीवनामध्ये बघत होतो त्याच्या आणखीन कितीतरी शून्य देवानं माझ्या जीवनामध्ये आणखीन त्याच्या जोडले. Not just guitar. फक्त गिटारच नाही. I got now 4-5 guitars of my own. आणि मग 4-5 गिटार माझ्या घरामध्ये सुद्धा आता आहे. I never thought I can play guitar. मी कधी विचार केला नव्हता की मी गिटार वाजवू I शकतो. played lead guitar, I played rhythm guitar, I played bass guitar, I played organ, I played drum set, I played treble, congo, everything, even tambourine.
a PS system operating. Everything I did, I could drove the vehicle right from Jammu to Kerala. All these things I see. I thought only some failures are there. But after one God came into my life, I could see many zeros in my life. God added. It had a values. तुमच्या लक्षात आलं असेल, आज परमेश्वरासाठी मी गिटार वाजवतो. वेगवेगळ्या प्रकारचे रिदम गिटार असेल, इलेक्ट्रिक गिटार असेल, बेस गिटार असेल, वेगवेगळ्या प्रकारचे गिटार्स मी वाजवतो. मी ऑर्गन, ट्रिपल, ड्रम सेट, झांज, साऊंड सिस्टमची व्यवस्था लावणं, ह्या सगळ्या गोष्टी मी करू शकतो. मी गाडी चालवू शकतो. मी जम्मू पासून ते केरळापर्यंतची गाडी मी चालवलेली आहे. मला असं वाटत होतं की माझ्या जीवनामध्ये फक्त अपयश अपयश अपयशच आहे. पण ज्यावेळेस त्या सर्व शून्यांच्या आधी तो एक येशू माझ्या जीवनामध्ये आला, आणखीन कैक शून्य त्याने माझ्या जीवनामध्ये वाढवले. त्या प्रत्येक शून्याला किंमत वाढतच गेली आणि माझ्या जीवनाला आकार येतच गेला. People see outwardly. लोक बाह्यरूप पाहतात We think property is the value for us. आणि आपल्याला असं वाटतं की अरे संपत्ती ही आमच्यासाठी खूप महत्वाची किंवा किंमत आमची ती आहे, आम्ही किती श्रीमंत आहोत. When I used to drive the DSM Toyota vehicle, minibus, आणि ज्यावेळेस ती डिसेम टोयोटो बस मी चालवायचो, slept on the roads. मी रस्त्यावर झोपायचो Sometimes slept on the roof. आणि कधी कधी त्या गाडीच्या टपवरती झोप. Heavy cold. UP was the heaviest cold. Rajasthan, we had a terrific cold season. आणि उत्तर प्रदेश तुम्हाला माहिती आहे की भयानक थंडी तिथं असते. And God gave me the, as I said, I was responsible for that vehicle. आणि पण देवाला जे मला जबाबदारी दिली होती, जसं मी तुम्हाला म्हटलं की त्या गाडीची जबाबदारी माझी होती. I'm the owner of this building. I'm the one of the owner of this building. आणि ह्या बिल्डिंगचा मीही एक मालक आहे. I never thought I'm the owner. Why should I do this? आणि मी कधी असा विचार केला नाही की माझ्याकडे एवढी संपत्ती आहे आणि मी हे का करावं. But I found joy in His presence. पण मी त्याच्या उपस्थितीमध्ये मी आनंद उपभोगला. I washed the vehicle. I cleaned the vehicle. I took the responsibility. Everything I could do because it was my joy. आणि मी गाडी धुवायचो, गाडीची स्वच्छता, निगा राखायचो, सगळं काही मी करायचो कारण तो माझा आनंद होता. Dear people of God, माझ्या प्रियानो, many people say that. Many people think that they want to serve the Lord. आणि पुष्कळशे लोक म्हणतात, ते विचारी करतात की त्यांची इच्छा आहे की त्यांना देवाची सेवा करायची. If you really want to do the ministry of the Lord, आणि जर का खरंच तुम्हाला देवाची सेवा करायची आहे, turn with me to Romans 12. आणि रोमकरास पत्रेच्या 12व्या अध्यायाकडे आपण जाऊया. This is the best ministry we can do unto our Master. आणि मग ही अतिशय उत्तम जी सेवा आहे जी आपण आपल्या त्या प्रभूसाठी करू शकतो. Romans chapter 12 verse 1. रोमकरास पत्रेचा 12वा अध्याय आणि पहिलं वचन. I beseech you therefore, brethren, by the mercies of God, that ye present your bodies a living sacrifice, holy, acceptable unto God, which is your reasonable service. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. This is the spiritual service unto the Lord. आणि ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. Committing our body as a living sacrifice to our Master. आणि आपल्या प्रभूला, आपल्या निर्माणकर्त्याला आपलं शरीर हे जिवंत ग्रहणीय यज्ञ म्हणून सादर Living करणे, holy and acceptable sacrifice unto the Lord. आणि जिवंत, पवित्र आणि ग्रहणीय यज्ञ म्हणून In सादर Hebrews करणे. 13:15 it says, इब्रिकरास पत्राचा 13वा अध्याय 15व्या वचनामध्ये offer सांगितलेलं the आहे. sacrifice of praise unto the Lord. आणि मग तुम्ही देवाला जे यज्ञ जे आहे ते आभार प्रदर्शनासह समर्पित करा. How we need to? 13:15. Hebrews 13 and 15. By him, therefore let us offer the sacrifice of praise to God continually. That is the fruit of our lips,
giving thanks to his name. इब्रिकरास पत्र याचा 13वा अध्याय 15वा वचन. Hebrews 13:15. कोणाला सापडलं असेल तर वाचा. म्हणून त्यांचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा. Dear people of God, what we can give God? आणि माझ्या प्रियानं मी देवाला काय देऊ शकतो? He has given us the life. त्यानं आपल्याला जीवन दिलेलं आहे. In return to that, what we can give unto God? आणि त्याच्या बदल्यात आम्ही काय देवाला देऊ शकतो? Praise unto God. देवाला स्तुती आम्ही देऊ शकतो. Give our life, our body as a living sacrifice unto God. आणि आपलं शरीर हे तू देवाला ग्रहणीय पवित्र असे यज्ञ म्हणून आम्ही समर्पित करू शकतो. Genesis chapter 8. उत्पत्तीचा 8वा अध्याय. Genesis chapter 8 verse 20 and 21. 8वा अध्याय 20 आणि 21 वचन. नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्याचे होमार्पण केले. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इतपर भूमीला कधीही शाप देणार नाही, कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात, तर मी आत्ताच्या प्रमाणे पुन्हा अखिल जीवांचा कधीही संहार करणार नाही. 20th verse says, and Noah builded an altar unto the Lord. आणि 20व वचन आम्हाला सांगतं की नोहानं देवा प्रित्यर्थ वेदी बांधली. Now question I want to ask you. आणि आता प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, Have you built an altar unto the Lord? काय तुम्ही देवासाठी वेदी बांधलेली आहे? And here it says, in those days, he offered burnt offering on the altar. आणि इथं सांगितलेलं आहे की त्यानं त्या काळामध्ये त्या वेदीवरती होमार्पण केलं. But in Romans chapter 12 verse 1 says, पण रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय 1 वचन and if सांगतं. you read in Hebrew also, we don't have time to go there, but it says, God is not pleased by a burnt offering or any other offerings. आणि पण आम्हाला वेळ नाहीये त्यामध्ये जायचं. इब्रिकराच्या पत्रामध्ये सुद्धा मी वाचू शकतो की देव त्या होम बलीन आणि यज्ञ पशुच्या द्वारे तो आनंदित होत नाही. So Romans 12 says, commit your body as a living, holy and acceptable sacrifice unto the Lord. आणि म्हणून रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय 1 वचनामध्ये सांगितलेलं आहे की तुमची शरीर ही जिवंत पवित्र ग्रहणीय यज्ञ म्हणून देवाला सादर करा. When we offer ourselves unto the Lord, आणि ज्यावेळेस आम्ही स्वतःला देवाला समर्पित करतो, 21 verse says, 21व वचन म्हणतं, Genesis 8:21, and the Lord smelled a sweet savor. आणि इथं देवानं त्याचा सुवास घेतला. It says in another translation, and the Lord smelled a sweet smell. आणि मग तिथं दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेले की देवानं त्याचा सुगंध घेतला. Turn with me to Ezekiel chapter 20. एस्केलचं पुस्तक याचा 20व्या अध्यायामध्ये आम्ही जाऊया. Quickly we'll go Ezekiel 20 verse 41. पटकन आपण जाऊया एस्केल 20:41. 20वा अध्याय आणि 41व वचन. I will accept you with your sweet savor when I bring you out from the people and gather you out of the countries wherein ye have been scattered, and I will be sanctified in you before the heathen. मी तुम्हास राष्ट्रातून बाहेर आणीन व ज्या देशात तुमची पांगापांग झाली आहे त्यातून तुम्हा जमा करीन. तेव्हा मी सुगंधाप्रमाणे
तुमचा स्वीकार करीन Ah, आणि how he says? I will accept us. सुगंधाप्रमाणे. I will accept you as a sweet smelling आणि त्या- aroma unto me. आणि त्या सुगंधाप्रमाणे मी तुमचा स्वीकार करेन. 2 Corinthians दुसरे करीन chapter 2 दुसरा अध्याय verse 15. आणि 15वे वचन. 2 Corinthians chapter 2 verse 15. For we are unto God a sweet savor of Christ in them that are saved and in them that perish. असा भरोसा बाळगून तुम्हास दोनदा कृपादान मिळावे. नाही, दुसरं करीन दुसरा अध्याय 15 वचन. दुसरा अध्याय 15. 2 Corinthians chapter 2 verse 15. तारण प्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेली अशा लोकांसंबंधाने आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल आहोत. आम्ही देवाला, who we are unto God a sweet savor of Christ. Unto God. आणि Our life should be in a sweet savor of Christ unto God. आणि आपलं जीवन देवासाठी ख्रिस्ताप्रित्यर्थ देवासाठी सुगंधाप्रमाणे असावं. Hallelujah. हालेलुया. That when we sacrifice our life, we give everything, whatever we have, which God has given us, we give it back to God. He is pleased. He receives a sweet savor smell of Christ in us. आणि ज्यावेळेस देवानं जे काही कला कौशल्य आम्हाला दिलेलं आहे, ज्या काही उत्तम गोष्टी देवानं आम्हाला दिलेल्या आहेत, ज्यावेळेस आम्ही देवाच्या सेवेसाठी देवा प्रित्यर्थ त्याचा वापर करतो, त्यावेळेस देव आम्हाला एका सुगंधाप्रमाणे आमचा स्वीकार करतो. Hallelujah. हालेलुया. Dear people of God, माझ्या प्रियानो, let us offer our lives like a sweet smell of Christ unto our God. आणि आपण देखील आपलं जीवन देवाला एका सुगंधाप्रमाणे आम्ही अर्पण करूयात. Prepare your heart तुमचं अंतःकरण तयार करा. as we are leaving tomorrow for the camp. आणि जसं आपण उद्या कॅम्पसाठी निघत आहोत, Commit your life unto God. आणि तुमचं जीवन देवाप्रित्यर्थ समर्पित करा. Let God work in you. आणि देवाला तुमच्यामध्ये कार्य करू. Let God be pleased by your sacrifice. आणि तुमच्या त्या अर्पणाच्या द्वारे देव संतोषिला जाऊ दे. Give your best unto God. आणि देवाला तुमचं उत्तम ते द्या. God will be pleased when you offer yourself unto God. आणि देव सुद्धा संतोषतो, आनंदित होतो ज्यावेळेस तुम्ही देवाला त्या प्रकारचं समर्पण करता. Let us all be a sweet smell of Christ unto our God. आणि आम्ही सर्वजण त्या ख्रिस्तामध्ये आपल्या देवाला एक सुगंध धुपाप्रमाणे समर्पित होऊया. You know, when Jesus obeyed God, आणि तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस येशू ख्रिस्तानं देवाच्या आज्ञेचं पालन केलं the voice came from heaven. आणि आवाज स्वर्गातून आला, I'm well pleased by him. आणि मग मी ह्याच्याद्वारे संतुष्ट आहे. Hallelujah. हालेलुया. When we obey God, when we sacrifice our life unto God, आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन करतो, त्यावेळेस आम्ही स्वतःला देवाला समर्पित करतो, God is pleased by us. आणि देव आपल्याद्वारे संतोषिला जातो.